दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं आणि आता दिल्लीमध्ये 12 वर्षांनंतर आपला मोठा धक्का लागलाय। दिल्लीमध्ये 27 वर्षांनंतर भाजपचं कमळ फुलणार हे स्पष्ट झालंय। तर दिल्लीमध्ये काँग्रेसचा अक्षरशः सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं डिपॉझिटच जप्त झालंय। या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। केजरीवाल 9व्या राऊंड नंतर 1184 मतांनी खरं तर पिछाडीवर होते। फक्त 4 राऊंड बाकी असल्याचं समोर आलं आणि आता केजरीवाल यांचा पराभव झालाय। तर यासोबतच मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाल्याचं कळतंय। संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल खरं तर काही वेळात स्पष्ट होत आहेत। मात्र प्राथमिक कलांनुसार भाजप आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये। तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचं कमळ आता फुलणार आहे, तर आम आदमी पक्षाला आम आदमीनं नाकारल्याचं पाहायला मिळतंय। मनीष सिसोदिया यांचा जंगपुरातून खरं तर पराभव झालाय। दिल्लीमध्ये भाजपाने तख्त राखलेला आहे। दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा देखील दारुण पराभव झालाय। दिल्लीमध्ये आपच्या आतिशी यांनी कुठेतरी आपची लाज ठेवलेली आहे, त्या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या रमेश बिदोरी यांचा मात्र पराभव झालाय। तर मनीष सिसोदिया यांचा देखील जंगपुरातून पराभव झाल्याचं कळतंय। आज दिल्ली के चुनाव के नतीजे आए हैं और जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं। जनता का निर्णय सर माथे पर। मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है, वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे। मैं आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। वो बहुत शानदार चुनाव लड़े, बहुत मेहनत की, उन्होंने बहुत कुछ सहा इस पूरे चुनाव के दौरान। उन्होंने बहुत शानदार चुनाव लड़ा। इसके लिए मैं उन सबको, सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। नमस्कार। ज्यांनी आपल्या बापाला, ज्याच्या विचारावर त्यांनी आप पक्षाची स्थापना केली, त्या बापाचं विस्मरण करणाऱ्याला निश्चितपणे निवडणुकीमध्ये जनतेने धडा शिकवला आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय हा या देशाच्या राजधानीच्या विकासासाठी, प्रगतीसाठी निश्चितपणे एक माइलस्टोन ठरणार आहे। आणि विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आता डबल इंजिनचं सरकार आहे। आप आणि त्याचं पाप हे मतदारांनी समाप्त केलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।